महत्त्वाच्या आणि मोठ्या बातम्यांनी बागेश्वर बाबाला अनेकांनी विरोध केलेला आहे। त्यांच्या वक्तव्याचा अनेकांकडून विरोध होतोय। त्याच संदर्भातल्या टॉप 9 घडामोडी बघूया। शिवरायांवरील वादग्रस्त वक्तव्यावर बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा। तर माझं वक्तव्य चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आलं, माझ्या वक्तव्याने कोणाचं मन दुखावलं असेल तर माफी मागतो, धीरेंद्र शास्त्रीची प्रतिक्रिया। उस भाव को कहने का तरीका हमारी अपनी भाषा में था, जिसको कुछ लोगों ने अनर्थ करके गलत प्रस्तुत किया। किसी को उससे ठेस पहुंचाओ तो हम उसके लिए हृदय से क्षमा प्रार्थी भी हैं। शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची सरकारवर टीका। तर 4 मुलं जन्माला घाला असं म्हणता आणि स्वतः लग्न केलं नाही असाही सवाल। अशा बुवा आणि महाराजांना आणून छत्रपती शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? 4 मुलं तुम्ही घाला ना, आधी तुम्ही ब्रह्मचारी, अजून तुमचं लग्न झालेलं नाही आणि दुसऱ्यांना सांगताय की 4 मुलं जन्माला घाला आणि 1 मूल कोणाला द्या? तुम्ही द्या। व्यासपीठावर बागेश्वर बाबा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यावर बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी किंवा सरसंघचालकांनी त्यांना थांबवायला हवं होतं। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर छत्रपती शिवरायांवर बोलण्याआधी राऊतांनी माफी मागावी। औरंगजेबाचं उदात्तीकरण करणाऱ्यांनी शिवरायांचा सन्मान करण्याची भाषा करू नये, बन यांचा पलटवार। त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती जेव्हा हे बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला हवं किंवा सरसंघचालकांनी त्यांना रोखायला हवं। बागेश्वर बाबांचं वक्तव्य मनुवादी पुरुषी मानसिकतेचं लक्षण, रोहित पवार यांची ट्विटद्वारे टीका। तर बागेश्वर बाबा मनुस्मृतीचंच आधुनिक व्हर्जन, राजकीय व्यासपीठावर अशी वक्तव्य करणं हेच का नारी शक्ती वंदन, असाही सरकारला सवाल। 4 ते 5 मुलं जन्माला घाला बोलता इथे नोकऱ्या मिळत नाहीयेत, मंत्री संजय शिरसाट यांची बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावरून प्रतिक्रिया। तर 3रं मूल झाल्यावर राजकारणामध्ये जाता येत नाही, त्यांनी सरकारला सांगावं, शिरसाट यांचं वक्तव्य। तर लग्न करून हिंदूंची संख्या वाढवण्यात योगदान देणार असं बागेश्वर बाबाचं विधान। ते हिंदूंनी 4 केले पाहिजे का 5 केले पाहिजे? 2च्या वर मुलं झाले तर त्यांना नोकऱ्या मिळत नाही। मग आता ही अडचण आता बागेश्वर बाबा दूर करणार आहे का? धीरेंद्र शास्त्रींना माझ्याशी डिबेट करावं, मी धीरेंद्र शास्त्रीला त्याची लायकी दाखवून देईन, धीरेंद्र शास्त्रींना करुणा मुंडेंचं आव्हान। धीरेंद्र शास्त्री बागेश्वर बाबाला महाराष्ट्रात बंदी घाला, अमरावती शहर काँग्रेसचं आंदोलन। तर बाबाच्या प्रतिकात्मक फोटोला जोडे मारून आंदोलन। नागपूरमध्ये सुद्धा छत्रपती संभाजी ब्रिगेडकडून आंदोलन। तर मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडकडून सुद्धा बागेश्वर बाबाचा निषेध। धीरेंद्र शास्त्री आणि भूषण गवई यांच्या भेटीवरून राजकीय कलगीतुरा। गवईंनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये, श्याम मानव यांचा प्रहार। तर हे सांगणारे श्याम मानव कोण? ते केवळ प्रसिद्धीसाठीच बोलतात, मुख्यमंत्री फडणवीसांचाही निशाणा। रामदासांना शिवरायांचं गुरु सांगणं ही विकृती। धीरेंद्र शास्त्रींवर टीका करताना इतिहास अभ्यासक श्रीमंत कुकाटेंचं वादग्रस्त वक्तव्य। इतिहासाच्या कुठल्याही साधनांमध्ये रामदासांचा उल्लेख नसल्याचा दावा। आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजित बिचुकले यांना विधान परिषदेवर घ्या, तर अशी मागणी करत तृप्ती देसाईंनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ईमेल केलाय। नीलम गोऱ्हे यांनी पक्ष संघटनेसाठी काहीही काम केलं नाही, अशी ही तृप्ती देसाईंची टीका। बघता बघता शिवरायांवर सुद्धा पडदा पडू शकतो, कल्पना राजे भोसले यांचं विधान। तर एनसीईआरटीकडून मराठा साम्राज्याचा इतिहास दर्शवणारा नकाशा वगळल्यानं कल्पना राजे भोसले यांचं हे वक्तव्य। शेतकरी कर्जमाफीसाठी राज्य सरकारकडून हालचाली। तर 35 लाख शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे कर्ज माफ होणार। परदेशी समितीच्या अहवालानंतर राज्य सरकार आता पाऊल उचलण्याच्या तयारीत। महाराष्ट्रासाठी 106 हुतात्म्यांनी रक्त सांडलंय। मराठी विरोधी गटावर मुख्यमंत्र्यांनी कारवाई करावी, संजय राऊतांची मागणी। संजय राऊतांनी पहिल्यांदा सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल धन्यवाद। मराठी अस्मितेला ठेच पोहोचत असेल तर सर्वांनी एकत्र यावं, संजय शिरसाठांचं आवाहन। कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी सक्तीवरून राजकारण पेटलं। अमराठी रिक्षा चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना सुद्धा आक्रमक। संप केल्यास शिवसेना स्टाईलनं धडा शिकवू, आमदार राजेश मोरेंचा इशारा। मराठी भाषा शिकलं पाहिजे। मराठी भाषा सोपी आहे, शिकायला सोपी आहे, बोलायला सोपी आहे आणि मग त्याबद्दल तुम्ही चांगलं केलं तर तुम्हाला काय ड्रायव्हिंग लायसन्स असेल, धंदा असेल, तुम्ही करू शकता, त्याचे कुठे वाव आहे? प्रवाशांना जो कोणी भेटीत धरेल त्याला शिवसेना स्टाईलनी का त्याच्यावर आंदोलन केलं जाईल।
रिक्षा चालकांना मराठी सक्ती, भाजप मनसेची खेळी, लोकांची दिशाभूल करण्याचं काम सरकार करतंय. यूपी बिहारचे लोक बाहेर गेले तर अर्धी मुंबई रिकामी होईल. रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीच्या मुद्द्यावर करुणा मुंडेंची ही प्रतिक्रिया. गोकुळ दूध संघातील भाजप आणि राष्ट्रवादीच्या वादात शिंदेंची शिष्टाई. कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांसह शिंदे फडणवीसांना भेटणार. वर्षा या निवासस्थानी मंगळवारी बैठक होणार. अपात्र लाडक्या बहिणींना शासनाचा मोठा धक्का. निकषात न बसणाऱ्या 12,915 महिलांच्या खात्यावर टाच. अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. महिला आणि बालकल्याण विभागाची माहिती. आता बघूयात टॉप 9 राजकीय बातम्या. पंजाब पोलिसांनी सुरक्षा काढल्यानंतर खासदार हरभजन सिंग यांना केंद्राकडून सुरक्षा. खासदार हरभजन सिंग यांच्या जालंधरमधील घराबाहेर सीआरपीएफ सुरक्षा तैनात. हरभजन सिंग यांचा नुकताच भाजपात प्रवेश. मालेगावात एकही बांगलादेशी नसल्याचं एसआयटीच्या चार्जशीटमधून समोर. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि भाजपनं मालेगावच्या जनतेची नाक रगडून माफी मागावी. इस्लाम पार्टीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार आसिफ शेख यांची ही मागणी. जालना शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं आमदार लोणीकर संतापले. आमदार बबनराव लोणीकरांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी. पुण्याच्या भोरमध्ये छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुलाच्या इमारतीच्या उद्घाटनावरून श्रेयवाद, तर राष्ट्रवादी आणि भाजपकडून 2 वेळा स्वतंत्र उद्घाटन. 2027 मध्ये जगातील सर्वात मोठी डिजिटल जनगणना होणार. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. जनगणनेसंदर्भात मोदींनी मांडलं डिजिटल व्हिजन. सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट केल्यास कायदा मोडून काढू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा. तर शक्तीपीठ महामार्ग फडणवीस आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून पाहतायत आणि तो लादतायत. राजू शेट्टींचा आरोप. नागपुरातील 24 तास पाणी योजनेवरून गडकरींचा प्रशासनावर संताप. नागपुरातील पाणी पुरवठा योजना पूर्णपणे फसली. गडकरी संतापले. तर योजनेमध्ये त्रुटी राहिल्यामुळे ही योजना यशस्वी झाली नाही. गडकरींचा आरोप. पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्ग वासियांना टोलमाफीची सकारात्मक भूमिका घेतली तर आमचा पाठिंबा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोलमाफीवरील भूमिकेचं वैभव नाईकांकडून स्वागत. जालना शहरातील वीज पुरवठा खंडित झाल्यानं आमदार लोणीकर संतापले. आमदार बबनराव लोणीकरांकडून महावितरणच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी.